पवारांनी या सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला तरी सुद्धा काही फरक पडणार नव्हता, कारण त्यांच्याकडे कोणी पाठिंबा मागितलेला नव्हता. आणि त्यांनी विरोध करायचा ठरवला तरी सुद्धा आमच्या सरकारला काही धक्का लागणार नाही, कारण आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत. पवार करतील ती पूर्व दिशा, पवार ठरवतील ते धोरण, अशा सारखी परिस्थिती सध्या राहिलेली नाही. त्यामुळं जरी या सरकारला त्यांनी इशारा दिलेला असला तरी सरकारच्या स्थैर्यावर काहीही परिणाम होणार नाही. चिंता त्यांनी आधी, आता शेतकऱ्यांची चिंता करतात, याचा अर्थ शेतकऱ्यांना चिंता करायला भाग पडेन अशी तंबी देतात काय, असा मला संशय येतोय. सध्या शिवसेना आणि भाजपची चर्चा कुठंपर्यंत आली मला माहिती नाही, आणि त्या संदर्भात मी काही लक्ष घातलेलं नाही. हे दोघे जुने मित्र आहेत, त्यांनी एकत्रित यावं असं मला वाटतं. परंतु ज्या पद्धतीनं सकारात्मक भूमिका घेऊन शिवसेनेनं पुढे आला पाहिजे ते येताना दिसत नाही. त्यांनी अजूनही विचार करावा आणि शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष दोघांनी मिळून सरकार स्थापन करावं असं मला वाटतं.